रोमकरास पत्र याचा 6 अध्याय 23 वचन. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की कारण पापाचे वेतन हे मरण आहे. होय माझ्या बहीण भावांनो, जेव्हा आपण पाप करू तर त्याला फक्त आणि फक्त बायबलमध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या नजरेद्वारे किंवा पाहण्याद्वारे आपण काय आहोत, ते पाप जे आहे त्याची शिक्षा फक्त आणि फक्त हे काय आहे, मरण आहे. पण जेव्हा आपण देवाच्या कृपादान म्हणजेच आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याचं काय सार्वकालिक जीवन आहे. होय माझ्या बहीण भावांनो, जे काही आपण आज पापाच्या दारी आहोत किंवा आपण पापमय जीवन जगत आहोत, तेव्हा आपण काय केलं पाहिजे की तिथनं आपण आपलं मन वळवलं पाहिजे आणि परमेश्वराकडे काय आपण क्षमा मागितली पाहिजे. आपण आपले पापांची कबुली करून परमेश्वराच्या चरणी नम्र आणि लीन होऊन आपण आपल्या त्या पापापासून आपलं मन वळवणं हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण असं करू तर तेव्हा परमेश्वराचं आपल्यावरती काय कृपादान म्हणजेच काय भरपूर असा परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आणि त्याच आशीर्वादाचं फळ म्हणून किंवा प्रतिफळ म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय आहे, सार्वकालिक जीवन आहे. होय माझ्या बहीण भावांनो, ते हे आपण जैविक जीवन जगत असताना आपण तात्पुरत्या गोष्टींचा विचार करून जर आपण नाशाच्या मार्गावर जात असाल तर आजच परमेश्वराचं वचन आपल्याला इथं सांगत आहे की तिथून काय करा, तुमचं मन फिरवा, तिथून माघारी वळा आणि आपल्या सार्वकालिक जीवनाच्या शोधामध्ये तुम्ही काय करा, आपण परमेश्वराच्या भयभक्तीमध्ये राहणे आणि परमेश्वराच्या वचनावरती चालणे हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण असं करू तेव्हा आपल्याला काय प्रभू काय करणार आहे, सार्वकालिक जीवन हे देणार आहे. आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाची जर आपल्याला सार्वकालिक जीवन जर घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे की प्रभूच्या आपण वचनांचं पालन केलं पाहिजे. त्यांनी जे काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत ते नियम आपण पाळले पाहिजेत. कारण क्षमा करणारा हा आपला महान असा परमेश्वर आहे. तो आपल्याला आपल्या सर्व गुन्ह्यांची, सर्व अपराधांची तो क्षमा करतो. पण आपण काय केलं पाहिजे, पश्चाताप हृदयानं आपण पश्चाताप केला पाहिजे आणि त्या पापापासून आपण आपलं मन फिरवलं पाहिजे माझ्या बहीण भावांनो. आणि जेव्हा आपण असं करू तर आपल्याला सार्वकालिक जीवन हे मिळणार आहे. आपण बायबलमध्ये पाहतो की काय होतं की पाप केलेली स्त्री असा उल्लेख आहे. तिने काय केलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणावरती अलाप जे तिने सगळ्यात महाग असा तो सुगंधित द्रव्य होता तो काय केला, ओतला आणि स्वतःच्या केसांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय धुतले. तर परमेश्वराने तिला सुद्धा तिथे काय केलेलं आहे, माफ केलेलं आहे. होय माझ्या बहीण भावांनो, जेव्हा आपण पाहतो की परमेश्वर काय माफ करतो आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराकडे माफी मागणं आणि त्या गुन्ह्याला तिथेच आपण पूर्ण विराम देऊन तिथून आपण आपलं नवीन जीवन हे सुरुवात केली पाहिजे. आणि आपण सार्वकालिक जीवनाच्या शोधामध्ये आणि प्रभूच्या वचनामध्ये अधिक वाढलं पाहिजे माझ्या बहीण भावांनो. तर ह्या अद्भुत अशा वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येते माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा, ह्या अद्भुत वचनासाठी आणि ह्या वेळेसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, आजचा हा दिवस, आजची ही वेळ हे नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तू तुझ्या पंखाखाली आम्हाला आश्रय देऊन तू आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहेस, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, आणि तू आम्हाला सहायता आणि मदत करत आहेस म्हणूनही तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. हो देवा, आम्ही आमचे पापमय जीवन सोडून आम्ही तुझ्या वचनाकडे वळावं, तुझ्या राज्याच्या शोधामध्ये आम्ही यावं, असं तू आम्हाला ज्ञान, बुद्धी आणि समज दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण पापाचं वेतन हे मरण आहे. होय माझ्या देवा, तुझं वचन हे जिवंत आहे आणि हो त्याची शिक्षासुद्धा तशीच आहे. त्यामुळे जे कोणी आज माझे बहीण भाऊ जर पापात अडकले असतील, फसले असतील,
त्या सर्वांना त्याच्यातनं तू मुक्त कर. त्यांच्या सर्व पापांची तू क्षमा कर माझ्या राजा. आणि त्यांना नवीन आणि सुंदर असं जीवन जगण्यासाठी तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. कारण आम्हाला सार्वकालिक जीवन हे हवं आहे माझ्या राजा. आणि त्यासाठी आम्ही झगडलं पाहिजे. आमच्यातील हर एक पापमय गोष्ट, पापमय विचार, सर्व गोष्टी तू काढून टाक माझ्या राजा. जे कोणी आज आहेत माझ्या राजा पापामध्ये किंवा कळत नकळत झालेले त्यांच्याकडनं अपराध असतील माझ्या राजा, त्या सर्वांची त्यांना तू क्षमा दे माझ्या परमेश्वरा. हो देवा, आणि त्यांना तू माफी देऊन त्यांना तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्यांचा उपयोग करून घे माझ्या राजा. हो देवा, परत मागते बाप्पा की जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, त्या सर्वांना तू स्पर्श कर. त्या सर्वांची तू अंथरूण बदल माझ्या राजा. हो देवा, तुला सर्व गोष्टी शक्य आहेत आणि तू यस आणि आमेनमध्ये उत्तर देणारा बाप आहेस. मागा म्हणजे मिळेल म्हणलायस माझ्या राजा. मी माझ्या यूट्यूबच्या पूर्ण परिवारामध्ये जे कोणी लहान थोर आजारी असतील त्या सर्वांसाठी आरोग्य मागते माझ्या राजा. हो देवा, त्यांना सर्वांना तू आरोग्य चंगाई दे माझ्या राजा. आणि जे कोणी त्रासात आहे त्या सर्वांचे तू त्रासमुक्त कर माझ्या बाप्पा. हो देवा, ही छोटीशी प्रार्थना मी धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगाने वसो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.